कागलमध्ये शरद पवारांकडून भाजपला सुरुंग लागलेला आहे। भाजपचे समरजित गाडगे हाती तुतारी घेणार आहेत। दुपारी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। गाडगेंच्या प्रवेशामुळे कागलमध्ये राजकीय समीकरण बदलणार आहेत। पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कागल शहरात बॅनरबाजी होतीये। बॅनरमधून हसन मुश्रीफांना डिवचण्याचा प्रयत्न होतोय। वस्ताद कागलमध्ये यायला 84 वर्षाच्या युद्धाला साथ द्या, गद्दारी गाडूया, योद्ध्याला साथ देऊया असं म्हणत बॅनरबाजी करण्यात येते। ठिकठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। कागलमध्ये शरद पवार यांच्याकडून भाजपला सुरुंग लागलेला आहे। समरजित सिंह घाटगे आज कागल इथल्या गैवी चौकामध्ये भव्य दिव्य असा जाहीर सभेमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत। स्वतः राजे आपल्यासोबत आहेत। राजे, खरं तर खूप दिवस झाले चर्चा होती, आज अधिकृतरित्या प्रवेश करताय, काय सांगाल? माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असे बरेच प्रवेश झाले, बरेच प्रवेश होत आहेत। स्वतः ऑल द वे कागलला येऊन हा प्रवेश करतायत ही कागलकरांसाठी आणि माझ्या विधानसभांसाठी माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की त्या प्रवेशासाठी स्वतः येत आहेत। बालेकिल्ला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आहे आणि ते या मतदारसंघाचे राज्याचे वस्ताद आहेत आणि त्याच्यामुळं 10 वर्षानंतर पवार साहेबांचं मला वाटतं एक भाषण कागलमध्ये होते आणि आता योगायोग की ते माझ्यासाठी होते। त्याच्यामुळं वस्ताद म्हणून हे बॅनरबाजी होणं साहजिक आहे। मी प्रवेश केला म्हणजे माझे सगळे पदाधिकारी सगळे प्रवेश केले, असं काही नगरसेवक ही जी बातमी चालायला लागली असं काही स्पेसिफिक नाही। माझ्या निमित्ताने सगळेच आम्ही आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाने प्रवेश करतो। समरजित गाडगेंनी अगदी दिलखुलासपणे लोकशाहीशी बातचीत केली आणि यंदाची सभा जी आहे ती काही वेळात या ठिकाणी सुरू होईल। त्या ठिकाणी अगदी जंगी आणि भव्य दिव्य अशी सभा असला असा त्यांनी विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे। सत्य जाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।